आजकाल आपण हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यात प्रथम ऑर्डर करतो सूप आणि नंतर आपण बाकीचा मेन्यू मागवतो। पण हेच जर सूप आपण घरी केलं तर त्याची मजा काय औरच आहे ना। तर आज मी तुम्हाला दाखवते मिक्स व्हेजिटेबल सूप। मिक्स व्हेजिटेबल सूप साठी आपण इथे काही भाज्या घेतल्या आहेत। गाजर आहे, फरसबी, वाटाणा, त्याच्यानंतर टोमॅटो आहे, कांदा आहे आणि थोडंसं आपण याच्यात तांदूळ घातलंय आणि हे सगळं घेऊन थोडंसं पाणी घालून आपण पूर्णपणे शिजवून घेतलेले। तांदूळ यासाठी घातलंय की भात शिजल्यावरती थोडासा जो घट्टपणा आपल्याला सूपला येणार आहे ते त्याच्यामुळे येणार आहे। आपल्याला याच्यात कॉर्नफ्लोअर वगैरे घालायची काही आवश्यकता लागणार नाहीये। आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आता आपण यात थोडंसं पाणी घालूया। आपण आता बघूया हे व्यवस्थित मिक्स झालंय का। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, सगळं व्यवस्थित ग्राइंड झालंय। आता आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया, झाकण लावूया आणि आता आपण इथे सॉसपॅन घेतला तो जरासा गरम करून घेऊया। यात आपण साधारण अर्धा चमचा बटर घालूया। त्यानंतर आपण इकडे लसूण घेतले, अगदी क्रश केलेला, तो एक अर्धा चमचा घालणार आहोत। लसूण थोडासा परतून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर आपण हे सगळं वाटलेलं मिक्सचर आहे ते घालूया। त्याच्यात पाणी घेऊया थोडंसं। बघायचं आपल्याला कन्सिस्टन्सी केवढी पाहिजे, व्यवस्थित ढवळून घ्यायचे। आता आपण ह्यात चवीपुरते मीठ घालणार आहोत थोडंसं, कारण आपण ह्याच्यामध्ये सीझनिंग क्यूब्स घालणार आहोत। त्यात ऑलरेडी मीठ असतं, हे बाजारात कुठेही मिळतं। त्यानंतर काळी मिरी साधारण अर्धा चमचा आणि आता व्यवस्थित हे उकळून घ्यायचे। बाजारात सीझनिंग क्यूब्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात, कांद्याचे असतात, लसणाचे असतात, टोमॅटो फ्लेवरचे मिळतात। तर आपण हा साधा नॉर्मल जो आहे तो व्हेज तो मी घातलेला आहे ह्याच्यामध्ये। आणि यात तुम्हाला कलर जर घालायचा असेल तर एखादा अर्धा तुम्ही बीट घातला तरी चालणार आहे। ह्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे, साधारण आपण 5 मिनिटं वाट बघूया। सूप आपलं तयार आहे, गॅस बंद करूया। त्याच्यामध्ये मस्तपैकी बटर घालूया। बटर थोडंसं वितळून द्यायचंय, ते गरम गरम आहे त्यामुळे पटकन वितळतं। आणि त्याच्यावर काळी मिरी पावडर। आवडलं ना तुम्हाला हे सूप? जर आजारी लोकांना डॉक्टरनी सांगितलं की सूप घ्यायचे तर ते घ्यायचा कंटाळा करतात, पण अशा प्रकारे जर सूप केलं तर त्यांना आवडणार ते। आज मी तुम्हाला दाखवते टोमॅटो सूप। आपण सुरुवात करणार आहोत अर्थातच टोमॅटोनी। आपण इकडे 4 टोमॅटो घेतले, एक कांदा मोठ्या फोडी घ्यायच्यात करून, 1 चमचा काळी मिरी पावडर, थोडं आत्ता घालायचंय आणि थोडं नंतर घालायचंय। 1 टेबलस्पून तांदूळ घेतलेत आपण इकडे। इथे तांदूळ ह्यासाठी घेतले की तांदूळ शिजला आणि तो मिक्सर मधून आपण ग्राइंड केला की आपलं सूप आहे ते थोडंसं जाडसर होणार आहे। चवीप्रमाणे मीठ आणि लागेल तेवढं पाणी, साधारण 1-2 कप घ्या पाणी। आता आपण हे उकळत ठेवूया। तर आपण काय करूया, इथे तेल घेऊया कारण आपल्याला क्रूटॉन्स करायचे।
आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये सूप घेतो तेव्हा आपल्याला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे मिळतात, फ्राय केलेले असतात, त्याला क्रूटॉन्स म्हणतात. तर आपण ते आता करून घेऊया. तेल चांगलं तापून घ्यायचंय. स्लाइस ब्रेडचे आपण असे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत, सुरीने केले तरी चालतात. तेल तापलंय, आता आपण हे तळून घेऊया. ब्राऊन कलरवर आपल्याला तळायचे आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूने ब्राऊन झाले पाहिजे. आपले छान तळून झालेले आहेत. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघूया टोमॅटो शिजलेत का, तांदूळ शिजले का. टोमॅटो शिजले आणि तांदूळही शिजले. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडं आपल्याला थंड होऊन द्यायचंय. एक साधारण 10 मिनिटं थोडा वाट बघूया, कारण ते थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करता येणार नाही. तर आपण एक वाट बघू थोडा वेळ. थंड झालेलं आहे. आता आपण हे पहिल्यांदा गाळून घेऊया. आणि हे जे उरलेलं आहे आपण मिक्सरला वाटून घ्यायचंय. आणि आता आपण हे पुन्हा गाळणीतनं गाळून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. आता आपण हे उकळून घेऊया. आणि यात पुन्हा थोडीशी काळी मिरी पावडर आणि आपलं आवडीचं बटर. आणि सर्विंगला पुन्हा आपल्याला बटर टाकायचंच आहे. आणि छानपैकी उकळायचे. एक उकळी येऊन द्यायची. जर तुम्हाला हॉटेलमधल्या सूप सारखा रंग हवा असेल तर त्यात तुम्ही थोडासा ऑरेंज रेड कलर घालू शकता. आपलं सूप तयार आहे. मस्तपैकी उकळी आलेली आहे. गॅस बंद करूया आणि आपण यात काढूया. आणि ह्याच्यावर आपण आपल्या आवडीचं बटर आणि आपण इथे हे क्रूटॉन्स आहेत आपले ते वरतून घालूया. आपलं सूप तयार आहे. तुम्ही हे नक्की सूप करून बघणार आहात आणि ह्याचा तुम्ही आस्वाद घेणार आहात, मला माहिती आहे. आज मी तुम्हाला दाखवते वेज मंचाव सूप. 2 टेबलस्पून आपण तेल घेऊया. इथे आपल्याला तेल गरम वगैरे व्हायची वाट नाही बघायची. आता आपण घेतोय 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, 1 हिरवी मिरची बारीक चिरून. थोडंस आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता आपण ह्यात पातीचा कांदा घेतोय. साधारण 2 ते 3 घेतलेले आहेत आपण. आणि आता कांद्याची पात थोडी आता घालायची आणि थोडी वरतून घालणार आहोत आपण. 1 सिमला मिरची बारीक चिरलेली, यात तुम्ही ना गाजर घालू शकतात, फरसबी घालू शकतात आणि सेलरी पण घालू शकतात. आता यात आपण कोबी घालूया. 1 मोठा बाउल कोबी उभा बारीक चिरून घ्यायचे. आणि आता आपण एक छान मिक्स करायचंय. पूर्णपणे शिजवून नाही द्यायचंय. हे होतंय तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊया. 4 आपण बाउल हे पाणी घेणार आहोत.
2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपण इकडे थंड पाण्यातच घालायचं आहे, कारण जर गरम पाण्यात घातला तर त्याच्या गुठळ्या होतील. आता ह्यात आपण 2 टेबलस्पून चिली सॉस घेतलाय, तो घालूया. आता सिझनिंग क्यूब घ्यायचे आपल्याला. हे वेज सिझनिंग क्यूब आहे, मार्केटमध्ये कुठेही मिळतं. पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे 15-20 मिनिटं अगोदर. हा मी 1 क्यूब घेतलाय. आता घेऊया 1 टेबलस्पून सोया सॉस आणि मीठ चवीप्रमाणे. हे पण झालेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे मिश्रण आहे ते यात घालूया आणि छान उकळून द्यायचंय आणि सतत हलवत राहायचंय, कारण आता कॉर्नफ्लॉवर खाली चिकटेल. आणि झालं हे कसं समजायचं की ते ट्रान्सपरंट होणार आहे, त्यामुळे थोडं 1-5 मिनिटं आपण वाट बघूया. उकळी आलेली आहे, सूप तयार आहे. गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ह्याच्यावर आपण जी उरलेली पात आहे ती घालूया आणि थोड्या तळलेल्या नूडल्स. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुलथाचं सूप. कुलिथाचं सूप करण्यासाठी मी लसूण, मोहरी आणि जिरं ठेचून घेणार आहे. 7-8 पाकळ्या लसणाच्या, 1 छोटा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं ठेचून घेऊया. खूप ठेचायचं नाहीये, फक्त एवढ्याच ह्याच्या पद्धतीने ठेचून घ्यायचंय. मी इथे सॉसपॅन घेतलेला आहे. आपण तूप घेणार आहोत, साजूक तूप 2 चमचे मोठे, हिंग पाव चमचा, मोहरी, जिरं आणि लसूण जे आपण ठेचून घेतलेलं आहे. इथे मी बारीक चिरलेली 1 मिरची घेतलेली आहे, कढीपत्त्याची 8-10 पानं. मी इथे पांढरा कांदा घेतलेला आहे, एक छोटा, नॉर्मल कांदा असला तरी चालेल. थोडासा कांदा आपल्याला लालसर होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत मी इथे 2 चमचे मोठे कुळिथाची पिठी घेणार आहे. त्याच्यात पाणी घालायचंय. त्याचं एक बॅटर तयार करून घेऊया. पहिले थोडंच पाणी घालून त्याच्यातले सगळे जे लम्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायचे. पुन्हा पाणी घालूया, कारण आपल्याला सूप करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर पाणी घालूनच ते तयार करायचंय. छान मिक्स करायचंय. थोडासा कांदा परतून घ्यायचा. त्याची छान फोडणी तयार झाली आहे. थोडा कांदा लाल झाला याच्यात जी आपण पिठी करून घेतलेली आहे पाण्यामध्ये डिझॉल्व करून, याच्यामध्ये आपण घालायची. आता मिक्स करूया. हे थोडंसं स्टर करत राहिलं. ह्याच बाउलमध्ये आपण थोडं पाणी घेऊया, कारण सूप म्हटलं की आपल्याला त्याचं जाडसरपणा अजिबात ठेवायचा नाही आहे. टेस्टसाठी आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे, क्रश केलेली, साधारण 1 पाव चमचा. इथे मी आमसूल घेतलंय, त्याच्याने रंग खूप छान येतो आणि आंबटपणा छान येतो. मी 2 आमसूल घातलेली आहेत. 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा त्याला छान आपण एकत्र करून घेऊया. आपण इथे लिंबू घेतलाय अर्ध. आमसुलाचा पण आंबटपणा आहेच, त्याच्यामुळे लिंबानी पण एक छान फ्लेवर येतो. आणि आता आपल्याला परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी शेवटी त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप. झाकण न ठेवताच उकळवायचं आहे, कारण हे कुलिथाचं पीठ आहे, त्याच्यामुळे थोडासा जो त्याचा हरवसपणा आहे तो निघून जाईल. मंद आचेवरती आपण एक 10 मिनिटं हे छान शिजवून घेतलेलं आहे.
त्याच्यामुळे एका बाजूला सूप तयार आहे. पण आता आपण त्याला एक तडका देऊया. तडक्यासाठी मी इथे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्या फक्त थोड्याशा क्रश करायच्यात. 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप घ्यायचं आहे. इथे जो लसूण आपण ठेचून घेतला होता आपण इथे फोडणीला द्यायचा आहे. चांगला लालसर करून घ्यायचा. आता लगेच आपण तो सूपमध्ये घालायचा आहे. लीड लावायची की आपलं सूप तयार होईल. आहा, झणझणीत मस्त फ्लेवर आलेलं सूप तयार आहे. प्रत्येकाला आवडणारं नूडल्स सूप. इथे आपण शिंगाडं घेतलेलं आहे, ते कोवळं आहे. ते आपल्याला फक्त याचं साल काढायचं आहे. खूप इझिली निघतं. आपल्याला ह्याला कट्स द्यायचे आणि हे आहे बांबू शूट. पहिल्यांदा आपल्याला ह्याला पील करून घ्यायचं आहे पूर्णपणे. गॅस ऑन करूया आणि आता आपण बनवूया नूडल्स सूप. तूप घ्यायचं आहे 1 मोठा चमचा. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला फोडणीला द्यायच्या आहेत. इथे मी आलं घेतलंय 1 इंच, तेही बारीक चिरून घेतलेलं आहे. मी इथे 1 मोठा नॉर्मल कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि इथे पांढरा कांदा आहे जो मी थोडासा जाडा कापलेला आहे. तो आता फोडणीला देऊया. थोडंसं परतून घ्यायचंय. एक साधारण कोवळा बांबू शूट वापरलाय आपण इथे. साधारण 1/2 किलो शिंगाडी आहेत, जी कोवळी आहेत हिरव्या रंगाची, ती आपण सगळी इथे घेतोय. हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. हे सगळं चांगलं परतून झालं की आपल्याला 1 लिटर ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. ते घालून घेऊया आणि झाकण देऊन आपल्याला 10 मिनिटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय. एक 10 मिनिटं झालेली आहेत. चांगलं आपण हे शिजवून घेतलंय. मी फरसबी घेतली आहे बारीक चिरून, साधारण 100 ग्रॅम. कॉर्न घेतलेत, मी थोडेसे बॉईल करून घेतले होते. गाजर घेतलंय, मी थोडंसं त्याला शेप्स दिलेत वेगवेगळे. मी 1 अख्खं लिंबू पिळून घेणार ह्याच्यामध्ये. थोडंसं आपण त्याला मिक्स ते करूया. ह्या पॉइंटला ह्याच्यामध्ये जाईल मीठ चवीनुसार. पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, साधारण 1 अर्धा लिटर, आणि 5 मिनिटं चांगली त्याला उकळी येऊ दे. नूडल्स शिजण्यासाठी मी पुन्हा पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे वेगळा असा स्टॉक तयार करून मग त्या वेगळ्या सूपमध्ये घालायचं असं कोणतीही प्रोसिजर न करता एकदम इझी प्रोसिजर मी तुम्हाला आत्ता करून दाखवलेली आहे. आणि 5 मिनिटं झालेली आहेत. आपण सगळ्या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत, फक्त 1 छोटा चमचा. इथे मी घेतली आहे काळी मिरी पावडर, ती आपल्याला 1/2 चमचा स्प्रिंकल करायची आहे. थोडंसं त्याला स्टर करूया. इथे नूडल्स घ्यायचे आहेत आपल्याला, मिक्स करूया. ऑलमोस्ट मी नूडल्स आहेत ना अगदी शेवटी घातले होते, कारण नूडल्स शिजायला अजिबात वेळ लागत नाही. सगळे फ्लेवर्स फक्त त्याच्यामध्ये उतरायला आपल्याला अगदी 3-4 मिनिटं हे शिजवून घ्यायचे आहेत आणि मग एक आपण तडका देऊया त्याला. इथे पुदिन्याची पानं घेतली आहेत 10-12, ती फक्त बारीक चिरलेली आहेत. हे एका बाजूला बॉईल होत राहील. दुसरीकडे आपण इथे तूप घ्यायचंय 2 चमचे. 2 चमचे बारीक चिरलेली मिरची वापरणार आहे फोडणीला. पण तुम्हाला जर मिरचीचा इतका वापर करायचा नसेल तर ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर तुम्ही जास्त घातलं तरी चालू शकेल. गॅस बंद. स्टर करूया. गॅस फ्लेम मोठा करायचा आहे आणि अगदी 2 मिनिटं आपल्याला फक्त शिजवून आपला सूप तयार होईल. सूप तयार आहे. गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया.
थंडीच्या ऋतूमध्ये हा गरमागरम नूडल सूप नक्की करून पहा. शेवग्यांचा क्लिअर सूप. चला तर मग तयारीला लागूया. मी इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या व्यवस्थित सोलून चिरून घेतलेल्या आहेत आणि 1 लिटर पाणी पॅन मध्ये घेऊन त्या शेंगा त्यात घालून मी व्यवस्थित त्या शिजवून घेतलेल्या आहेत. सो 10 ते 15 मिनिटं लागतात हे शिजायला. छान शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करूया. ह्या आता शिजलेल्या शेंगा ज्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्या थंड करायला बाजूला ठेवूया. तसंच हे जे उकळलेलं पाणी आहे ते आपल्याला टाकून न देता तेच सूप मध्ये वापरायचं आहे. आणि आता गॅस ऑन करून कढई घ्यायची आहे. 2 चमचे साजूक तूप, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरलेल्या आहेत त्या आपण फोडणीला देऊया. 2 मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या त्या आपल्याला याच्यात फोडणीला द्यायच्या आहेत. एक अगदी बारीक चिरलेला कांदा, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली फरसबी, मी इथे 1 छोटी वाटी फ्लॉवरचे बारीक केलेले तुकडे घेतलेत. 1 छोटी वाटी बारीक चिरलेलं गाजर आहे. हे सगळं चांगलं परतून घेऊया. एका बाजूला आपल्या भाज्या परतून होत आहेत तोपर्यंत आपण ह्या शिजलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अशा फोडायच्या आणि आतला जो गर आहे तो चमच्याने आपण सगळा काढून घेऊया. आता हा सगळा गर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तोही एकदा परतून घेऊया. सगळ्या भाज्यांना त्याचा स्वाद लागला पाहिजे. आणि आता आपण जे पाणी ठेवलं होतं ज्याच्यात आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे घालायचे. पुन्हा आपण थोडंसं पाणी ऍड करूया ह्याच्यामध्ये. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 2, ह्या आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आता ह्याच्यामध्ये जाईल पाव चमचा क्रश काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, मी ते लिंबू घेतलंय तेही आपल्याला आत्ताच पिळायचं आहे त्याच्यामध्ये. मिक्स देऊया ह्याला आणि आता एक 10 मिनिटं असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. म्हणजे शेंगा शिजेपर्यंत म्हणजे आपलं सूप तयार होईल. सूप तयार आहे. गॅस बंद करूया आणि सर्व्ह करून घेऊया. आहा, लिंबू आणि काळी मिरी फर्स्ट क्लास. गरमागरम असं हेल्दी शेवग्याच्या शेंगांचं क्लिअर सूप झालेलं आहे. हे तुम्ही देखील नक्की ट्राय करा.